ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमी सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनिराहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। सुप्रभात मंडळी, अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, हे साप्ताहिक राशी भविष्य आहे ते 5 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट पर्यंत असणार आहे। आणि मित्रांनो, सोमवारी म्हणजे 5 तारखेपासूनच श्रावण मासालाही सुरुवात होते आहे। त्यानुसार तर श्रावण मासात आपल्या राशीप्रमाणे आपण करायचे व्रत वैकल्य किंवा एखादं व्रत किंवा एखादी उपाय तोडगे हे मी आपल्याला सप्ताहात सांगणार आहे। त्याचप्रमाणे प्रति सप्ताहामध्ये श्रावण मासाचा म्हणजे हा श्रावण मास एक लक्षात ठेवा आपण की हा जो 5 ऑगस्टला सुरू होतोय तो 3 सप्टेंबर पर्यंत आहे आणि 3 सप्टेंबरला सुद्धा अमावास्या आणि मंगळवार आहे। तर काही लोकांना संभ्रम असतो की नाही 3 तारखेची अमावास्या मंगळवार आहे, मग तो मंगळवार श्रावणात धरावा का? तर नक्की धरावा। जर आपण श्रावण मासामध्ये एखादं व्रत वैकल्य मंगळवारीच करत आहात तर योगायोगाने आपल्याला 5 मंगळवार मिळाले आहेत आणि त्याचप्रमाणे 5 सोमवारी मिळाले आहेत। त्यामुळे शिवभक्तांना अधिक पूजा अर्चा करण्यासाठी, देवासाठी, सान्निध्यासाठी चांगला काळ म्हणजे एक दिवस एक्स्ट्राचा मिळतो, म्हणजे 5 सोमवार मिळतात। आणि त्याचप्रमाणे मंगळागौरी वगैरे किंवा मंगळवारी एखादी पूजा वगैरे आपण श्रावण मासानिमित्त जर करत असाल तर ती सुद्धा 5 आहे, ते लक्षात ठेवा। 3 तारीखची सप्टेंबरची जी तारखेचा अमावास्या आणि मंगळवार जो आहे तो श्रावण मासामध्येच येतो। त्याचप्रमाणे मित्रांनो, अजूनपर्यंत आपले चॅनल आपण जर सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून व्हिडिओ अपलोड झाला चॅनलवरती की आपल्याला सर्वप्रथम पाहायला मिळेल। इतर ग्रुपवर लिंक येण्याची वाट पाहावी लागत नाही किंवा लागणार नाही, यासाठीच मी प्रत्येक वेळी आपल्याला सांगतो की आपण चॅनल सबस्क्राईब करा। मग इतर वेळी काय होतं, प्रत्येक राशीचे लोक मला नाही गुरुजी लिंक शेअर करा, ग्रुपवरती लिंक शेअर करा असे सांगतात, तर त्यामुळे ते बरोबर होत नाही। मी पुन्हा पुन्हा तेच सांगतो की 12 व्हिडिओ आता आपण वेगवेगळे प्रत्येक राशीचे करत आहोत आणि ते प्रत्येक राशीचे 12 व्हिडिओ शेअर करणं जरासं कठीण जातं किंवा इतर लोकांनाही त्याचा त्रास होऊ शकतो, म्हणून आपल्या राशीचाच आपल्याला पाहण्याकरिता मुद्दामून हे 12 व्हिडिओ केलेले आहेत। मित्रांनो, या सोमवारपासूनच श्रावण महिना सुरू होतोय, तर आपल्या सर्वांना श्रावण मासाच्या हार्दिक शुभेच्छा। हा श्रावण मास मध्ये येणारे व्रत वैकल्य, पूजा अर्चा यातून आपल्याला नक्कीच लाभो आणि परमेश्वराची आपल्यावरती कृपा दृष्टी राहो। तर आपल्याला श्रावण मासानिमित्त जे काही व्रत वैकल्य सांगणार आहे ते नक्की आपण करा, चॅनल सबस्क्राईब करा, लोकांपर्यंत हे व्हिडिओ पूजे अर्चे जे काय आहे, जसं उदाहरणार्थ आज मी आपल्याला नागपंचमी बद्दल सांगणार आहे ते लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांच्या आयुष्यातील अडचणी दूर होतील। चला तर सुरू करूया 12 राशींचे भविष्य कथन। 5 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट 2024 साप्ताहिक राशी भविष्य मिथुन राशी। या सप्ताहात धार्मिक गोष्टीतून नवीन संकल्प, पूजा अर्चना आपल्या हातून सतत घडेल। त्याचे वेगळेच आत्मिक समाधान, धार्मिक समाधान आपल्याला लाभेल। परंतु या सप्ताहात मोठी कामे पूर्ण होण्यास थोडीशी दिरंगाई होऊ शकते। यामुळे आपण आधीपासूनच जे काम आपल्याला करायचे, आपल्याला काम ते पूर्ण व्हावं असं वाटत असेल तर त्याची पूर्व नियोजन आधी करून ठेवा, आधी पूर्ण प्लॅनिंग करून ठेवा, जेणेकरून पुढे जाऊन ते काम अर्धवट राहणार आहे। म्हणजे आपण ते काम करायला जर ऐनवेळी अमुकच पेपर नाहीये किंवा अमुक एक गोष्टीची सहीच राहिली किंवा अमुक एक गोष्ट त्याबरोबर जोडायला हवी होती ती मिळाली नाही किंवा अमुक एक गोष्ट आणायला हवी होती, अशा काही गोष्टीतून आपल्याला थोडासा त्रास होऊ शकतो। तर अशा मोठ्या कामामध्ये थोडासा आपल्या हलगर्जीपणामुळे दिरंगाई होऊ शकते। तर मोठी कामं आपली वेळेत पूर्ण व्हावी असं जर आपल्याला वाटत असेल तर त्या कामाचे पूर्वीच आयोजन नियोजन आपण व्यवस्थित करून घ्या, जेणेकरून आपल्या कामात आपल्याला अडचण येणार नाही। आता कुटुंबातील वडिलोपार्जित जे काही इस्टेट असेल, एखादी जुनी वास्तू, जमीन वगैरे या संबंधित घेण्या घेण्याचे व्यवहार किंवा या संबंधित एखादा जर खटला सुरू होता तर त्या आपल्याला लाभ होईल। त्या संबंधित असलेले वादविवाद सुद्धा मिटतील आणि त्याच्यातून आपल्याला लाभ होण्याची शक्यता आहे। आपण जर स्वतः नवीन वास्तूचे अथवा जमीन घेणे किंवा नवीन घर बांधणे असा जर आपल्या मनामध्ये इच्छा असेल किंवा इच्छा होती आणि जर आपल्याला घ्यायचं तर त्या संबंधित कामामध्ये सुद्धा येणाऱ्या अडचणी दूर होतील आणि आपल्या मनाप्रमाणे आपण एखादी वास्तू जर घेणार असाल तर ते घेऊ शकता। त्या संबंधित व्यवहार सुद्धा या सप्ताहात पूर्ण होण्याची शक्यता आहे, पूर्ण होतील। त्याचबरोबर विद्यार्थी वर्ग किंवा आपण जर एखादी गोष्ट काही शिकत असाल, एखाद्या स्पर्धा परीक्षेत आपण जर भाग घेणार असाल किंवा घेत आहात किंवा घेतलाय तर त्याचा सुद्धा चांगला अभ्यास आपण करा। आपल्या परीक्षेमध्ये आपल्याला मनाप्रमाणे यश संपादन होणार आहे आणि त्यामुळे आपले नावलौकिक सुद्धा या स्पर्धेमुळे होणार आहे। तर चांगला अभ्यास करा, प्रयत्न करा, नक्कीच आपल्याला त्यात यश मिळेल। या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे 10 आणि 11, शुभ अंक असणाऱ्या 3 आणि रंग असणाऱ्या पिवळा, याचा आपण लाभ करून घ्या।
त्याचप्रमाणे आपल्याला ह्या 9 तारखेला येणाऱ्या नागपंचमीच्या दिवशी जर जमत असेल तर गव्हाच्या पिठाचे 9 लहान नाग पूजा तयार करायचे आहेत. 9 लहान नाग आणि त्या नागांची पूजा करायची आहे. जर आपल्याला नवनाग स्तोत्र येत असेल, अनंत वार्षिकीशेवो कालिको निभद्रका जर मंत्र येत असेल तर तो आपण पठण करा, 9 वेळा म्हणा. अथवा येत नसेल तर चातुर्मास पुस्तकामध्ये सुद्धा तो आपल्याला मिळेल. नाहीच तर युट्यूबवर सुद्धा नवनाग स्तोत्र जर आपण घातलं तर त्याबद्दल आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती मिळू शकते, मंत्र पडू शकतो. तर तो म्हणून आपण त्या गव्हाच्या पिठाचे जे सर्प केले त्यांची व्यवस्थित षोडोपचार पूजा करा आणि ते सूर्यास्ताच्या वेळी पाण्यामध्ये विसर्जन करा. असे केल्याने काय होणार आहे हे लक्षात ठेवा. आपल्या कुंडलीमध्ये जर एखाद वेळी कालसर्पदोष असेल, अर्ध कालसर्पदोष, कुठल्याही प्रकारचा कालसर्पदोष असेल किंवा राहुकेतूची बाधा असेल किंवा पित्रादी एखादा दोष असेल, तो सुद्धा ह्या पूजेमुळे निवारण होऊ शकतो. सर्प हा शेतकऱ्यांचा मित्रच आहे, त्याप्रमाणे सुद्धा आपल्या धार्मिक गोष्टीमध्ये त्याला खूप महत्व दिलेलं आहे. त्यामुळे त्याची आपण पूजा करा, अर्चा करा, जेणेकरून या कालसर्पदोषामध्ये जर आपल्या पत्रिकेतून कालसर्पदोषामुळे जर आपली कामं होत नसेल किंवा त्या अडचणीमुळे काही अडचणी निर्माण होत असतील, त्या सुद्धा या सप्ताहामध्ये निवारण होऊ शकतात. हा उपाय आपण नक्की करा. मित्रांनो, आपल्या प्रत्येकांच्या राशीप्रमाणे जे नवनाग स्तोत्राचे पठण किंवा नवनागांची पूजा सांगितले ते नक्की आपण करा. आतापर्यंत आपले चॅनल आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, शेअर करा, जेणेकरून सर्वप्रथम व्हिडिओ जे अपलोड होतील ते आपल्याला पाहायला मिळतील. आपल्याला हे आवडत असेल तर नक्की चॅनल व्हिडिओ पाहून झाल्यानंतर एक लाईक करा. श्री स्वामी समर्थ शिवा, श्री गुरुदेव दत्त एखादा कमेंट करा, खूप बरं वाटेल. आपले प्रत्येकांचे येत आहेत कमेंट, खूप लोकांची नावं मला ते ईमेल आयडी मुळे कळत नाहीये. जर आपण आपले नाव पूर्ण जर घातले तर मला खूप आनंद होईल. आपल्या नावासहित श्री स्वामी समर्थ किंवा लाईक वगैरे करा, शेअर करा. चला तर पुढच्या आठवड्यात नक्की भेटूया नवीन व्रतवैकल्य घेऊन, नवीन उपासना घेऊन. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.